ईश्वरपुरमध्ये जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद आणि त्यांचे बंधू यांचे नगरसेवकपद रद्द होऊन माजी मंत्री जयंत पाटील यांना मोठा झटका बसला असतानाच आता मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती ललिता शेजुळे यांचे उपसभापतीपद अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांनी रद्दबातल ठरवल्याने महाविकास आघाडीला मिरज पंचायत समितीत जोरदार झटका बसला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती यांची निवड अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी पुणे विभाग पुणे यांनी रद्दबातल ठरवली असून पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे इस्लामपूर पाठोपाठ मिरज पंचायत समितीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. याबाबत सभापतीपदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार राणी सचिन भोळे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना दाखल केलेला विवाद अर्ज मान्य करण्यात येत आहे, असे नमूद करत अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी 11 पानी निकालपत्रात म्हटले आहे की पंचायत समिती, मिरज, जिल्हा सांगली येथील दिनांक 10 मार्च 2026 रोजी झालेली सभापती, उपसभापती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी, सांगली यांनी पंचायत समिती, मिरज येथील सभापतीपदाची फेरनिवडणूक घेण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात येत आहेत. खर्चाबाबत आदेश नाहीत, असे नमूद करून प्रतिवादींना सदरचा निर्णय मान्य नसल्यास त्याविरुद्ध राज्य शासनाकडे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार आदेश पारित झालेपासून 30 दिवसात अपील दाखल करता येईल. निकालाची समज संबंधितांना देण्यात यावी. या निकालाच्या प्रती जिल्हाधिकारी, सांगली यांच्यासह अभिलेखापाल, आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे यांना पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कवलापूरसह मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत जल्लोष केला